या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा सुमारे 4800 टेम्पररी कर्मचाऱ्यांवर LICनं अन्यायाची कुऱ्हाडच चालवली आहे। 1985 ते 1991 या कालावधीमध्ये देशभरातील विविध LIC कार्यालयांमध्ये टेम्पररी तत्वावर या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आलं होतं। काही महिने काम करून घेतलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना LICनं घरचा रस्ता दाखवला। या अचानक ओढवलेल्या संकटानं तमाम कर्मचारी हवालदिल झाले, परंतु न घाबरता न खचता त्यांनी युनियनच्या माध्यमातून हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं। न्यायदेवतेनं टेम्पररी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निकाल दिला। या आदेशामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं, परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही। 1985 पासूनचं मानधन, नुकसान भरपाई आणि इतर देय रकमा कर्मचाऱ्यांना द्याव्यात असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टानं दिला। मात्र LICनं व्हेरिफिकेशनसाठी कमिटी नेमल्याचं घोडं पुढे दामटलं आणि घोड्यानं इथंच पेंड खाल्ली। कमिटीचं कार्य आणि व्हेरिफिकेशन काहीच झालं नाही, केवळ दिखाव्यासाठी सोंग होतं। हे टेम्पररी कर्मचाऱ्यांच्या ध्यानात येण्यास वेळ लागला नाही। दरम्यान प्रदीप सावंत आणि सुनील सोनवणे या टेम्पररी कर्मचाऱ्यांनी ओढावलेल्या दुर्दैवाची, अन्यायाची माहिती दिली आहे। माझे नाव सुनील अंबादास सोनवणे। मी LIC मध्ये टेम्पररी वर्क म्हणून असिस्टंट क्लार्क म्हणून 1990 ते 91 या दरम्यान काळात काम 145 दिवसाचं वर्किंग केलं होतं। ते कोर्टामध्ये जवळजवळ 30 वर्षापासून केस चालू होती। त्याचा निकाल 2015ला कर्मचाऱ्याच्या थ्रू लागला होता। 50% मानधन आणि राहिलेले सर्व्हिसची सेवाने केलं होतं ते, आणि परत त्याचा 2027ला रिव्हर्स निकाल दिला होता की 50,000 लमसम अमाऊंटमध्ये त्यांना मानधन देण्यात येईल असं कोर्टाने जाहीर केलं होतं। पण तरी सध्या अद्याप ते कर्मचाऱ्याच्या हाती काही प्राप्त झालेलं नाही। तर या संदर्भात मागणी काय राहणार तुमची? या संदर्भात मागणी जी कोर्टाने निकाल दिले आहे त्याची पूर्तता व्हायला पाहिजे। मी प्रदीप पांडुरंग सावंत, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोलापूर 944 ब्रँचमध्ये 88 ते 89 या काळामध्ये 148 दिवस काम केलेले आहे। या 148 दिवस 1991ला झाल्यानंतर मला कामावरनं काढण्यात आलं। त्यानंतर आमच्या युनियन मार्फत कोर्टामध्ये केस लढली गेली। त्या केसचा निकाल हायकोर्टामध्ये कामगारांच्या विरोधात गेला। त्यानंतर युनियनने हा सुप्रीम कोर्टामध्ये तिची कार मागितली। सुप्रीम कोर्टामध्ये 2006 ते 2015पर्यंत केस चालली। त्या केसमध्ये 2015ला कामगारांचा निर्णय झाला की कामगारांना 100% पगार, ज्यावेळेपासून काम केलं आणि आज तारीख 100% पगार आणि कामावर पूर्ण सामान घेण्यात यावं, मग चालू स्केलखाली त्यांना पगार देण्यात यावी, आणि रिटायर झाले किंवा त्यांचे कोण माहीत झाले त्यांच्या वारसदारांना सुद्धा त्यांचा मोबदला पूर्ण देण्यात यावा असा निर्णय झाला होता। त्यानंतर LICने पेपरला जाहिरात देऊन सर्व कामगारांचे अर्ज मागून घेण्यात आले कामावर घेण्यासाठी। त्यानंतर तरी कामावर घेण्यासाठी अर्ज दिल्यानंतर सुद्धा 1-2 वर्ष कामावर घेण्यात आलेलं नाही। त्यानंतर LICने पुनर्विचार याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये। सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिकेमध्ये 2016मध्ये याचिका दाखल केली। 17मध्ये लगेच निर्णय झाला की कामगारांना 100% ऐवजी 50% पगार देण्यात यावी आणि त्यांना कामावर सामावून घेण्यात यावे आणि सर्व मोबदला देण्यात यावा। त्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात 1000 कोटीच्या संख्येत गेली, जवळजवळ 6000 कोटी अंदाजे याप्रमाणे त्याची किंमत झाली। त्यामुळे LICने परत काही केलं नाही आणि परत काहीतरी कोर्टामध्ये काहीतरी 248 लोकांची नावं होती, त्या लोकांनाच फक्त थोडं कायम टेम्पररी त्याप्रमाणे सामावून घेण्यात आलं। त्यांना पगार पण देण्यात आले नाही, टेम्पररीची पगार देण्यात आली आणि बाकीच्या लोकांना कोणालाच देण्यात आलेलं नाही। त्यानंतर परत कामगारांतर्फे युनियनने आव्हान याचिका दाखल केली। आव्हान याचिकेमध्ये ती याचिका चालली 2022 एप्रिल 2022ला निर्णय झाला
की यांना 142 कलम लावण्यात आले. चंद्रचूड साहेब होते न्यायाधीश, त्यावेळेला 142 कलम लावून त्यांनी सर्व मागच्या ऑर्डर कॅन्सल केले आणि नवीन ऑर्डर केली की आज 1991 तो आज तागायत 1.5 वर्ष झाले त्याला वार्षिक 50,000 मानधन देण्यात यावं. आता कामगारांना काम देण्यात येणार नाही अशी ऑर्डर झाली, पण त्या 50,000 वार्षिक मानधन त्याप्रमाणे होऊन सुद्धा आता 2022 ते 2025 झालं. तर आज तागायत कुठलंही मानधन किंवा काहीही मिळालं नाही, कुठलं लेटर नाही, काही नाही, LIC कडून कुठल्याही मोबाईलला मिळालं नाही. त्यावेळेला 2022 मुख्य मागणी काय राहणार? मुख्य मागणी म्हणजे आम्हाला जो काही निर्णय झाला 2022 किंवा ते जे काय असेल तो निर्णयाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला मोबदला देण्यात यावा आणि सुप्रीम कोर्टाच्या प्रमाणे आम्हाला मानधन आणि कामावर सामावून घ्यायचं किंवा जे काय झाले 50,000 प्रमाणे जे होते त्याप्रमाणे तरी आमच्या पदरात पडावं ही मुख्य मागणी आमची असेल. सुमारे 35 वर्षापासून टेम्पररी कर्मचाऱ्यांची ससे होलपट होत आहे. पोटावरच मारून LICनं जणू सूड उगवला, आमची जिंदगी बर्बाद केली, जीवन उद्ध्वस्त केलं, न्यायालयाचा अवमान केला, अशा प्रतिक्रिया टेम्पररी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.